सपकाळांच्या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारलेली आहे। या दिल्लीतील बैठकीला 16 पैकी केवळ 10 खासदार उपस्थित होते। काही खासदारांची प्रणिती शिंदेंबाबत नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील खासदारांची जबाबदारी प्रणिती शिंदेंवर आहे। या खासदारांपर्यंत सूचना माहिती पोहोचत नसल्याची तक्रारही या खासदारांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। तर दिल्लीमधल्या खासदारांची बैठक बोलवण्यात आलेली होती आणि 16 पैकी केवळ 10 खासदार या बैठकीला उपस्थित होते। प्रणिती शिंदेंबाबत खासदारांमध्ये नाराजी असल्याचं कळतं आणि या संदर्भातली तक्रारही त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, काँग्रेसच्या गोटात काहीशी नाराजी खासदारांमध्ये पाहायला मिळते आणि ती नाराजी आहे ती प्रणिती शिंदेंबाबत नेमकं काय? खरं तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत जी बैठक बोलवण्यात आली त्या बैठकीमध्ये खासदारांकडून तक्रारींचा पाढाच वाचला गेला। 16 खासदारांपैकी 6 खासदारांनी तर दांडी मारलीच होती, मात्र नव्याने नियुक्त जिल्हाध्यक्षांच्या कामकाजाबाबतीत सुद्धा खासदारांकडून नाराजी व्यक्त केली गेली। पक्षातला समन्वय आणि संघटनात्मक बाबींवर बैठकीत चर्चा झाली आणि या दरम्यान या समन्वयाची जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आली आहे त्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या बाबतीत सुद्धा काही खासदारांनी नाराजी बोलून दाखवली। पक्षाच्या सूचना असतील किंवा महत्त्वाची माहिती असेल ती वेळेत आमच्यापर्यंत पोहोचत नाही, व्यवस्थितपणे पोहोचू दिली जात नाही, अशा प्रकारची तक्रार करण्यात आली। संघटनात्मक पातळीवर सुद्धा समन्वयाचा अभाव आहे असा सूर आळवण्यात आला। त्याच्यामुळे खासदारांनी थेट प्रदेशाध्यक्षांच्या समोरच आपल्या बैठकीत समस्या मांडल्या आणि संघटनात्मक समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज ही देखील व्यक्त करण्यात आली। त्याच्यामुळे एकंदरीतच समन्वयासाठी जी बैठक बोलवण्यात आली होती तिच्यातच असमन्वय दिसून आला। त्याच्यामुळे एकीकडे दिल्लीमध्ये राहुल गांधी वातावरण तापवत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातले खासदार मात्र अजूनही असमन्वयाच्या कचाट्यात अडकलेले आहेत का, अशा प्रकारचा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। नक्कीच मनश्री, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।